जय भीम जय शिवराय. पुरंदर तालुक्यातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर काम करणाऱ्या सर्व भीमसैनिकांना नम्र आवाहन करण्यात येते की 14 एप्रिल 2026 रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व देशभर त्या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यात देखील पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर विविध महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी 3 सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, सासवड नगरपालिकेसमोर, सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे आपण संयुक्त महापुरुषांचा जयंती सोहळा त्या ठिकाणी साजरा करत आहोत. या निमित्तानं दिनांक 21/3/2026 रोजी पुरंदर तालुका बहुजन महापुरुष संयुक्त जयंती महोत्सव समितीची बैठक त्या ठिकाणी सासवडमध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये हा जयंती उत्सव साजरा करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आणि संविधानाच्या माध्यमातून आज सर्वच क्षेत्रामध्ये भीम अनुयायांनी उत्तुंग अशी प्रगती केलेली आहे. आणि महामानवाची जयंती साजरी करताना त्यांच्याबरोबर आपण महापुरुषांची जयंती सुद्धा संयुक्तरित्या साजरे करून एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. 21 तारखेला जी जयंती उत्सव समितीची बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की यावेळेस जयंती साजरी करत असताना जयंती करता जे आपल्याला आर्थिक सहाय्य लागतं ते आर्थिक सहाय्य फक्त आपले भीमसैनिक, भीम अनुयायी पुरंदर तालुक्यातील असतील, सासवड शहरात राहणारे असतील, या सर्व भीम अनुयायांकडून हया जयंती उत्सवच्या खर्चाकरता वर्गणी गोळा करण्याचं सर्वांच्या मतीने त्या ठिकाणी ठरलेलं आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आपण 3 सत्रामध्ये करणार आहोत. सकाळी पहिलं सत्र आपलं महापुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ध्वजारोहण व धम्मविधीचा कार्यक्रम पुरंदर तालुका जयंती उत्सव समिती व पुरंदर तालुका भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे सकाळी 11 ते 1
या दरम्यामध्ये आपण प्रबोधन सभेचं आयोजन करून चलो बुद्ध की ओर ही संकल्पना घेऊन लाखो अनुयायांना बुद्धाच्या धम्माकडे चला हा संदेश घेऊन कार्यरत असलेले प्रबुद्ध साठे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील सर्व जाती धर्माचे, सर्व राजकीय पक्षाची, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी या सर्वांनाच आपण त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. त्याचबरोबर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या सर्व लोकप्रतिनिधीला आपण या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. हा पहिल्या टप्प्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसरा टप्पा दुपारी 1 ते 2 या आलेल्या सर्व पाहुण्यांकरता भोजन व्यवस्था आपण ठेवलेली आहे. आणि तिसरा टप्पा दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जल्लोष भूमिगीताचा या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करत आहोत. याकरता जवळजवळ आपल्याला सर्व खर्च 2.5 ते 3 लाख रुपये येणार आहे. त्यामुळं पुरंदर तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना जयंती उत्सव समितीच्या वतीने मी नम्र आवाहन करतो की हा जयंती उत्सव साजरा करताना किमान वर्गाने आपण 2,000 रुपये ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये ज्यांची इच्छा या जयंती सोहळ्याला अधिकची रक्कम किंवा एखादा कार्यक्रम उचलण्याची एखाद्याने भावना बोलून लावली तर त्या पद्धतीने त्यांचा धम्मनिधी सुद्धा त्या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे. 14 तारखेला आपण हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम करत आहोत. जयंती उत्सव समितीच्या मिटिंगला 21 तारखेला जे मान्यवर पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो की आपण या जयंती उत्सव मंडळाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी ती मिटिंग घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित होतो. आपल्या सर्वांच्याच बहुमताने त्या ठिकाणी 2,000 रुपये प्रत्येकी वर्गणी देण्याबाबतचा निर्णय पारित झालेला आहे. त्यामुळे सर्व सदस्यांना नम्र विनंती करतो की आपण येत्या 5 तारखेपर्यंत सर्वांनी आपल्या सर्वांच्या मते आपले सुपेगावचे सुपुत्र आणि जयंती उत्सव समितीचे विश्वस्त सुनील जगताप साहेब यांच्याकडे आपण पैसे जमा करण्याबाबतचा ठराव त्या ठिकाणी पारित केलेला आहे. त्याप्रमाणे कोणालाही वर्गणी मागण्याची वेळ येणार नाही या दृष्टिकोनातून जे त्या मीटिंगला उपस्थित होते त्या सर्व धर्म बांधवांनी आपापली वर्गणी आदरणीय सुनील जगताप साहेब यांच्याकडे तोच करावी अशी मी कळकळीची विनंती करतो. त्याचप्रमाणे सासवड शहरात आणि पुरंदर तालुक्यामध्ये जे बौद्ध बांधव आहेत त्या सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो की आपण ही जयंती साजरी करत असताना आज आपले जे परिवर्तन झालेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून परिवर्तन झालेलं आहे. म्हणून त्या जयंती महोत्सव समिती करणं, जयंती महोत्सव साजरा करणं ही आपल्या सर्वांचीच त्या ठिकाणी सांघिक जबाबदारी आहे. त्यामुळं आपण सर्वांनी देखील
आपल्याकडे येणाऱ्या जयंती उत्सव समितीचे जे पदाधिकारी पावती पुस्तक घेऊन येतील त्यांना आपण सरळ हाताने वर्गणी देऊन हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आपल्याला साजरा करण्याकरता मदत करावी. आपण सालाबाद प्रमाणे जयंती उत्सव चा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये बदल करत आहोत आणि हा जयंती उत्सव आपण या तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना निमंत्रित करून त्यांच्या समवेत त्यांच्या साक्षीने आपण करणार आहोत. त्यामुळं अधिक न बोलता आपण सर्वांनी त्या जयंती वर्गणी देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रयत्न करावा. तसेच बौद्ध अनुयायांच्या व्यतिरिक्त स्वतःहून इतरांना कुणाला या जयंती उत्सव साजरा करण्याकरता वर्गणी देण्याची इच्छा असेल यांनी स्वतःहून पुढे यावे अशा प्रकारची नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय शिवराय.